तर नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल हिरण्याज ऑफिशियल। तर आज मी बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला आले कारण आजचा दिवसही खूप खास आहे, कारण आज मतदान आहे आणि आज आपण या विभागात जाणून घेणार आहोत की इकडच्या लोकांचे मत काय आहेत, ते लोकांचे विचार काय आहेत आणि इकडे काय काय होत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सगळं जाणून घेणार आहोत। मुंबईच्या विकासाचे विजन कोणत्या पक्षाकडे आहे? मुंबईच्या विकासाचं विजन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे या दोघांच्याही माध्यमातून आपल्याला मुंबईच्या विकासाचं विजन नक्कीच दिसतं। उद्धव साहेबांच्या माध्यमातून कोस्टल रोड असतील, मुंबईतील अनेक रस्ते, गार्डन्स, आज 3 मेडिकल कॉलेज आपल्या मुंबईमध्ये आहेत व अनेक प्रकारचे सुखसुविधा असलेल्या हॉस्पिटल्स त्यांच्या माध्यमातून BMCच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहेत। या सर्व गोष्टीचा विचार केला असता विजन या एकाच व्यक्तीच्या मागे व उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांच्याकडे आहे असं आम्हाला वाटतं। तर नमस्कार, इलेक्शन मध्ये आता सध्या कोणचा जोर आहे? इलेक्शन मध्ये चेंबूर घाटला 153 मध्ये मशालचा जोर आहे। आणि आता इलेक्शन हे कोणत्या मुद्द्यावर लढलं जातं? इलेक्शन हे आता सध्या तर लोक तर भांडी साड्या वाटून जिंकायचा प्रयत्न करत आहे, पण इथे निष्ठावंत जिंकणार ही आमची 100% गॅरंटी आहे। निवडणुकीसाठी कोणता मुद्दा प्रभाविक वाटेल? खरं तर याचा मुद्दा प्रभावित आहे, परंतु विद्यमान जो सत्तेत असलेला पक्ष आहे त्याने सत्तेचा पुरेपूर वापर करून इथे पैसे वाटप करणे, घरोघरी साडी वाटणे, पंत्या वाटणे, तसेच बूथवर देखील त्यांच्या एका पदाधिकाऱ्याने बूथवर देखील इलेक्शनच्या काल रात्री गेलेला त्याला देखील आम्ही पकडलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा SRA, त्याच्याबरोबर जर हे भाजपाचं सरकार आलं तर ते जे शताब्दी हॉस्पिटल आहे, जेवढे सरकारी हॉस्पिटल आहेत, आरोग्याचा मुद्दा फार महत्वाचा आहे। इथे सगळा स्लम एरिया आहे, गोरगरीब लोक राहतात, तर आरोग्याच्या मुद्द्याला हे प्रायव्हेट करणार आहेत, जे हॉस्पिटल आहेत हे प्रायव्हेट करणार आहेत। तर लोकांना कळकळीची विनंती की उघडा डोळे बघा नीट की काय चाललंय हे। BMCच्या ज्या ठेवी होत्या त्या खर्च करून टाकल्या सगळ्या, आणि नको तिथे पैसे खर्च करतात, खोटे आश्वासनं देतात, लोकांना नको असलेल्या भूल थापा देतात। जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला काय गरज आहे की लोकांना पैसे वाटप करायची? तुम्हाला माहिती आहे की तुमच्या पायाखालची वाळू सरकली आता, आणि प्रशासन देखील अतिशय निगरगट्ट झालंय, ते देखील त्यांना साथ देत आहे। तर आम्हाला दुर्दैव वाटतं, पण मतदार यादा जो राजा आहे तो जागृत आहे। कारण पहिल्यांदा जे राजे व्हायचे ते आईच्या पोटातून यायचे, पण आता जे राजे होतात ते लोकांच्या मतदानातून होतात। आणि सगळ्यांना विश्वास आहे की आले किती गेले किती, गद्दार असे लाखरे, महाराष्ट्रात एकच आवाज घुमणार, तो म्हणजे ठाकरे। थँक्यू। तर हे इलेक्शन कोणत्या मुद्द्यावर लढलं जातं? SRAच्या मुद्दा, SRAची कामं अजूनपर्यंत आमच्या इथे झाले नाही। अगोदर जे होते नगरसेवक त्यांनी 10 वर्ष काहीच केलं नाही, 10-15 वर्ष होते त्यांनी काहीच केलं नाही। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढतोय, विकास कामं होणार। निवडणुकीसाठी कोणता मुद्दा प्रभाविक वाटेल? या इथे तर सर्वात मोठा प्रश्न आहे भ्रष्टाचार। कालपासून जो आम्ही बघतोय इथे भ्रष्टाचार, की लोकांना पैसे वाटणं। काल रात्री तर 1 वाजता मतदान केंद्रामध्ये माणसं जात आहेत पक्षाची, ही कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र आमचा, हे महत्वाचं आहे इथे। आज मराठी माणूस जर नाही इथे राहिला ना तर आम्ही मराठी मुंबईसाठी पोरकी होणार आहे आम्हाला। त्याच्यासाठी हे इलेक्शन मराठी माणसासाठी खास आहे, मला एवढंच सांगायचंय। तुम्हाला असं का वाटतं की त्यांच्या हातात विकासाचे विजन आहे? असं त्याच्यावरती गेल्या 2.5 वर्षात, 2.5 ते 3.5 वर्षात साहेब 18-20 काम करतात आणि कुठे तिथे अख्या महाराष्ट्रात फिरतात, कुठेही त्यांच्या भाषणातून सभामधून एकच फक्त विकास विकास विकास, दुसरं कुठलंही त्यांच्या तोंडून येत नाही। विकासासंदर्भातच साहेब बोलतात। आता लाडकी बहीण सारखी योजना साहेबांनी आणली, सगळे सिमेंटचे रस्ते साहेबांनी बनवले, आणि विकासाव्यतिरिक्त ते कुठलेही भाष्य करत नाहीत, फक्त विकास विकास। ही निवडणूक ज्या मुद्द्यांवर निवडली जाते ते मुद्दे पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात सॉल्व्ह होतील की त्यानंतर सुद्धा निवडणूक त्याच मुद्द्यांवरती परत लढली जाईल?
त्या मुद्द्यावरती म्हणजे जे आमचे गावात जे प्रश्न आहेत, जे ड्रेनेजचे आहेत, पाण्याचे आहेत, सगळ्या म्हणजे कचरा, धनकचरा, असं संपूर्ण ओला कचरा, सुका कचरा, बिलकुल त्याला नगरसेवक 8 वर्ष झाले नगरसेवक नसल्या कारणाने इथे आता ही 8 वर्षांनी जवळजवळ निवडणूक लागलेली आहे. आणि मेन म्हणजे आम्ही 9ची लाईन इथे पाण्याची आणली, ती बी आम्हाला कमी पडत आहे. त्या 9च्या लाईनवरनं 6ची लाईन टाकलेली आहे तरी पण आहे. आणि जे 50 वर्षापूर्वी ड्रेनेज लाईन टाकलेली आहे, सिवरेज लाईन, आणि ते आता लोक झालेत भरपूर, त्यामुळे ते कमी पडते म्हणजे ते रोज 1 दिवस आड करून ते चॉकअप होण्याची शक्यता असते. रोज मला पंपिंग मशीन घाटकोपरवांना इकडनं तिकडं मागावी लागते. एमओड आपले काही लक्ष देत नाही, त्याच्यामुळे नगरसेवक नसल्या कारणाने इथे खूप प्रॉब्लेम होतात. आता ते आम्ही सॉल्व्ह करण्याची आम्हाला नगरसेवकाची गरज आहे, तेव्हा ही निवडणूक आता येत आलेली. निवडणुकीसाठी कोणता मुद्दा प्रभाविक वाटेल? निवडणुकीसाठी मुद्दा प्रभाविक असा आहे की आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या मुंबईमध्ये जी काही नगरपालिकेच्या या निवडणुका होतात, या गेल्या 5 वर्षात झालेल्याच नव्हत्या. न झाल्याने बरीचशी कामं अशी रखडलेली होती, जेणेकरून प्रत्येक वॉर्डला नगरसेवक नव्हता. नगरसेवक नसल्याने गल्ली बोळ्यामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचं कोणतंही काम असेल ते नगरपालिका करायला असमर्थ होती. ते करू शकत नव्हते असं नाही, परंतु नगरसेवक हा महत्त्वाचा एक भाग असतो मुंबईमध्ये, की जेणेकरून तो प्रत्येकाच्या गल्लीमध्ये, प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या समस्या जाणून घेणार असतो. अशा वेळेस जर 5 वर्ष जर नगरसेवक नसेल तर मग जी परिस्थिती प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये असते ती तशी होते. तरी पण आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ह्यांनी जे रस्त्याचा प्रकल्प जो राबवला, अख्ख्या मुंबईमध्ये काँक्रिटीकरण केलं. आजही आम्ही एक वॉर्ड क्रमांक 153 मध्ये आहोत. आजही आपल्या परिसरामध्ये भरपूर अशी प्रगती केलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या फंडातून केलेली आहे. अर्थात कलेक्टरचा पण त्याच्यामध्ये भाग होता, नगरपालिकेचा पण त्याच्यामध्ये भाग होता चांगला. आणि नगरसेवक हा या वॉर्डला अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असते की जेणेकरून चांगल्यात चांगली प्रगती होते. ड्रेनेज सिस्टम किंवा नळाची पाण्याची समस्या हे गावठाणांमध्ये आणि झोपडपट्टी परिसरामध्ये खूप जास्त असते. रस्ते नसतात, ड्रेनेज सिस्टम नीट नसते, घडी सारखं ते ओव्हरफ्लो होत असतं ड्रेनेज सिस्टम. या दृष्टिकोनातून ही नगरपालिका चांगली आहे आणि असायलाच पाहिजे. आणि सगळ्यांनी प्रगतिशील जो नगरसेवक असेल किंवा जो उमेदवार असेल त्या प्रगतिशील उमेदवाराला चिन्हावर बटन दाबून त्याला विजय करून द्यायचंय. थँक्यू. नमस्कार. तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? आमची मीनाक्षीताई पाटणकरच निवडून येणार. का निवडून याल? कारण त्यांचे कामकाज सगळं झालेलं आहे. कारण त्यांनी कोणाला असं दुखवलं पण नाही आहे आणि या गावातली ती जन्मलेली मुलगी आहे आणि म्हणजे तिचं काम आहे, तेवढं सगळं काम केलेलं आहे त्यांनी. रस्ता, कोणाला काय पाहिजे असेल, गरज असेल, पुस्तकं पाहिजे असतील, वया पाहिजे असतील, तर कोणाला गरज पडते, आजारी पडलं कोणतरी पण ती घेऊन जाते. त्याच्याहून कसं माझे स्वतःचे वडील वारले तेव्हा त्यांनी माझ्या स्वतःला ते डेथ सर्टिफिकेटसाठी ती लोक धावले, कोण धावलं नाही, तेव्हा करोनाची वेळ होती. थँक्यू. काल रात्री जे काय झालं त्याच्यावर तुमचे मत व्यक्त करा. बोला आधी तुम्ही बोला. काल ज्या गोष्टी घडल्यात ना त्या कधीच घडल्या नव्हत्या. ह्या अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. कारण कसं असतं की जर निवडणूक आपण लढवतोय तर इमानदारीनंच लढवली पाहिजे. तुम्ही पैसे वाटताय, पंत्या वाटताय, ज्या काही वस्तू वाटून, साड्या वाटून, आता रात्री तर काय ते मशीनचे पण छेडछाड केली. हे काय गोष्टी अजिबात चांगल्या नाहीये. हे लोकांची दिशाभूल करणाऱ्या गोष्टी करताय तुम्ही. आणि आता कसं आहे, हे भाऊ दोघे एकत्र आल्यामुळे सगळे लोक सगळीच युती झाले आणि ती युती झाल्यामुळे ह्यांना आता काहीतरी कुठेतरी भीती वाटत असेल आणि त्यामुळे हे अशा गोष्टी करतात. निवडणूक ज्या मुद्द्यांवर लढवली जाते त्या येत्या 5 वर्षात त्याचे निवारण होईल की परत त्याच मुद्द्यांवरती निवडणूक लढली जाईल?
निवारण होईल ना त्याच्यावर निवारण होईल. थँक्यू. राजसाहेब आणि उद्धव साहेब मराठीच्या विषयावरती एकत्र आले, ह्याचा निवडणुकीवर काय प्रभाव होईल? हो नक्कीच याचा निवडणुकीवरती प्रभाव का होणार, कारण एवढ्या वर्षांनंतर दोन्ही बंधू जर एकत्र आले असतील तर याचा फायदा हा मराठी माणसाला आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हा नक्कीच होणार आहे. आणि महाराष्ट्रातला आणि मुंबईतला मराठी माणूस हा राजसाहेब आणि उद्धव साहेबांच्या सदैव पाठीशी राहील आणि सदैव पाठीशी आहेच. बस. तर आता कोणाची हवा आहे? आता सध्या आम्ही सांगू नाही शकत कोणाची हवा आहे, पण ना आता नाही सांगू शकत. तुम्हाला उद्या कळेल की हवा कोणाची आहे ती. निवडणुकीसाठी कोणता मुद्दा प्रभाविक वाटेल? आमच्यासाठी तरी, सामान्य माणसासाठी तरी SRA हा प्रभाव येतो सध्या तरी आता. या विभागात कोणते कोणते सुधारणा व्हायला हवी? आपली गटर लाईन आहे, रस्त्याची आहे, पाण्याची आहे, त्याची सुधारणा व्हावी. थँक्यू. आपला विकास आपला चांगला व्हावा त्याच्यासाठी आपली निवडणूक चांगली आणि आपला विकास चांगला व्हावा या घाटल्या परिसरामध्ये, तर त्यांनाच निवडून आणावं. थँक्यू. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचे प्रकार आजकाल खूप चालले, त्याच्यावर तुमचे मत काय? त्याच्यावर माझे असे मत आहे की लोकांना आमिष दाखवली जाते आणि सगळ्यात म्हणजे पैसा जो वाटला जातोय त्याच्यामुळे इकडून तिकडे ते बेडकासारखे उड्या मारायला लागलेले आहेत. कारण त्यांना वाटतं की इकडे गेले की त्यांना पेट्या मिळत आहेत, खोके मिळत आहेत, यासाठी लोक ह्या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. कारण आमिष पैसा. आता लोकशाही आपण म्हणतो, लोकशाही कशासाठी आहे? आपल्याला मतदानात संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत संविधानाने की तुम्ही स्वतःच्या मत स्वतः देऊ शकता. यासाठी लोकशाही दिसते कुठं आता? आणि ह्यांना पूर्ण नष्ट करायचे, हेच त्यांचा पूर्ण प्रयत्न आहे. तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान केलंय? आम्ही मराठी विषयावर मतदान केलं नाही मी अजून, पण करणार आहे. आम्हाला जर मुंबईत राहायचं आहे तर मराठी माणसांसाठी मराठी असणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही त्या मुद्द्यावर मतदान करणार आहे. 97 ते 2007 पर्यंत त्यांचे सासरे तुकाराम काते, मंगला काते ह्या नगरसेवक या विभागात होते. त्यांनी त्यावेळी प्रभावी कामं केल्यामुळं आज त्यांच्याच कुटुंबातला सदस्य हा सर्व मतदारांना घरातला सदस्य वाटतो, म्हणून त्यांची हवा या भागात आहे. जे प्रस्थापित आहे त्यांनाच नेहमी मौका मिळेल इलेक्शनला सीटवर उभं राहायचा, की बाकीचे जे कार्यकर्ते आहेत जे लोक खूप वर्ष 10-10, 15-15 वर्ष कामं करतात पण त्यांना मौका नाही मिळत, त्यांना पण मौका मिळाला पाहिजे का, सीट मिळाली पाहिजे का? ह्याच्यावर तुमचं मत काय? नाही बरोबर आहे, परंतु कसं आहे जे आपण बोलतो प्रस्थापित आहेत ते पण आधी कार्यकर्त्यांमधनच ते कार्य करत आले आणि मग त्यांनी जेव्हा आता कार्य केलं असेल तर मग त्यांना सीट जर 5 वर्ष त्यांनी मेहनत घेतली आणि समजा नगरसेवक झाले तर पुढच्या टायमाला आपण त्यांना बोलू शकत नाही की आता तुम्ही लढू नका. लेडीज झाली, ठीक आहे, आपल्याकडे लेडीज झाली तर आता का आपल्या कार्यकर्त्यांनी पण ज्यांनी फॉर्म भरतील त्यांचा विचार पक्ष करतोच ना की कोण कसं कार्य करतोय कसं नाही. आता इथे पण 2-3 फॉर्म होतेच ना, म्हणजे ज्यांनी मागणी केलेली, मग पक्ष ठरवतो तो. असं काही नाही की प्रस्थापित असतील त्यांनाच भेटतं, परंतु जर 5 वर्ष चांगलं काम केलं असेल, 10 वर्ष चांगलं काम केलं असेल तर त्यांना सीट त्यांना तुम्ही नाकारू शकत नाही ना. त्यांनी पण तर 10 वर्ष दिलेत, समाजाची सेवा केली, तर हे पण कार्यकर्त्यांना इतकं सांगणं आहे की तुम्ही मेहनत करत राहा, चांगलं काम करत राहा, त्याची दखल नक्कीच भविष्यामध्ये तुमची घेतली जाईल. थँक्यू. येत्या 5 वर्षात जे आता मुद्द्यांवर निवडणूक लढली जाते, येत्या 5 वर्षात त्याचं निवारण होईल की परत त्याच मुद्द्यांवरती निवडणूक लढली जाईल? नाही, नक्कीच निवारण होईल या मुद्द्यांवरती. कारण आम्हाला तर असं वाटतंय जी आता सध्या कामं चालू आहेत, ज्या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचतायत, गोरगरिबांचा विचार केला जातोय, सामान्यांचा विचार केला जातोय ना, त्याबद्दल बदल हा नक्कीच होईल. नमस्कार. तर काल रात्री जे काय झालं त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? रात्री झालं ते ऍक्च्युली चुकीचं झालं, कारण ते असं व्हायला नाही पाहिजे. असं झालं तर मग सगळे ते हे करतील ना पुढे. तर
अशा प्रकारे आता आपण पाहिलं की या चेंबूरच्या वॉर्डमध्ये काय काय चाललंय आणि इकडे ज्या चुकीच्या गोष्टी चालल्या त्याबद्दल आपण लोकांचा संतापही पाहिलाय. तर तुम्ही असेच माझ्या चॅनलला जोडून राहा आणि मी अजून एक व्हिडिओ बनवलाय जो स्पेशली उमेदवारांसाठी आहे. तो व्हिडिओही बघा. म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं युट्यूबवर अजून एक चॅनल आहे जस्ट लाईक हिरण्या म्हणून, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू. तर पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.